महादेवीबाबत अद्याप पुनर्विचार याचिका नाही। सध्या याचिकेची घाई केली जाणार नाही। याचिकेआधी उच्चस्तरीय समितीकडे दाद मागणार आहे आणि उच्चस्तरीय समितीने दिलेल्या आदेशात महादेवीची नांदणी मठाच्या मालकीची ती असल्याचा देखील उल्लेख करण्यात आलाय। गरजेनुसार मठाच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये महादेवी हत्ती वापरू शकतो असा उल्लेख समितीच्या निर्णयामध्ये असल्याने सध्या सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याची घाई केली जाणार नाही असं कळतंय। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया। प्रताप, महादेवी हत्तीबाबत अद्याप पुनर्विचार याचिका नाही आणि सध्या याचिकेची घाई केली जाणार नाही असं कळतंय, काय नेमकी माहिती आहे? नक्कीच आपण पाहतो की सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल झाली अशा प्रकारची माहिती होती, पण त्या माहितीमध्ये कोणत्या प्रकारचं तथ्य नाहीये। त्याची गोष्ट अशी आहे की जर सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केली तर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर तातडीनं निर्णय घेतं की ते लांबलं जातं। या संदर्भात मात्र वणतारा असेल, नांदणी मठ असेल किंवा सरकार यांच्यामध्ये संभ्रम आहे। त्यामुळेच आपण पाहतो की हायपॉवर कमिटीने जो आदेश दिला होता, ज्या हायपॉवर कमिटीच्या आदेशानुसार महादेवीची ताबा जो आहे तो वणताराकडे देण्यात आला, त्या हायपॉवर कमिटीनं स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही त्या देखभाल दुरुस्तीसाठी म्हणजे तिच्यावर उपचार करण्यासाठी त्याला वणतारामध्ये हलवा अशा प्रकारचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे। त्यामुळं त्याचा ताबा किंवा त्याची मालकी जी आहे ती मात्र मठाकडे आहे। मग त्या दृष्टीनं कोणत्या कायदेशीर पातळीवर पावलं उचलली जातील हे पाहण्यासाठी आपण पाहतो की वणताराचे वकील असतील किंवा नांदणी मठाचे वकील असतील आणि सरकार पक्षाचे वकील यांनी संयुक्तरित्या त्याचा अभ्यास केलेला आणि अभ्यासानुसार आता असं कळतंय की हायपॉवर कमिटीकडे ज्यांनी सांगितलेलं आहे की तिला उपचारासाठी आम्ही पाठवलंय, त्याच कमिटीला जर उपचार झाले असतील तर तशा प्रकारचा रिपोर्ट दिल्यानंतर नेमकं काय बदल होऊ शकतं का आणि आम्ही मागणीनुसार नांदणी मठाकडे ती हत्तीचा ताबा मिळू शकतं का, या सर्व शक्यतांची पडताळणी करून हायपॉवर कमिटीकडे एक येत्या 2 दिवसात पुन्हा एकदा याचिका किंवा सीता अर्ज करू शकतात। ठीक, प्रताप धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आज सर्वोच्च न्यायालयात सुद्धा सुनावणी आहे, त्यामुळे निश्चितच सगळ्यांचं लक्ष आहे। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर कोल्हापूरमधून होते। तर सध्या याचिकेची घाई केली जाणार नाहीये आणि याचिकेआधी उच्चस्तरीय समितीकडे दाद मागणार आहे। उच्चस्तरीय समितीनं दिलेल्या आदेशामध्ये महादेवीची नांदणी मठाच्या मालकीची असल्याचा उल्लेख आहे, त्यामुळे गरजेनुसार मठाच्या धार्मिक कार्यक्रमात महादेवी हत्ती वापरू शकतो असा उल्लेख आहे। तेव्हा समितीच्या निर्णयामध्ये हे सगळा उल्लेख असल्यानं सध्या सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याची घाई केली जाणार नाही असं कळतंय।